काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे. इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे. लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल. तर मित्रांनो, आपण पाहिलेलं असेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राज्यातील तरुणांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना जी आहे ती आणलेली आहे. त्यालाच त्यांनी लाडका भाऊ योजना देखील म्हटलेलं आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी विचारलं जात होतं की लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेली आहे, तर लाडक्या भावांसाठी काय? तर त्याला फक्त त्यांनी लाडका भाऊ योजना असं म्हटलंय. परंतु प्रत्यक्षामध्ये जी योजना आहे मित्रांनो या ठिकाणी ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं त्या योजनेचं नाव आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. जे रोजगार पोर्टल आहे तिथे तुम्हाला नोंदणी करायची. त्यानंतर ऑनलाईनच तुम्हाला रोजगार मेळावे सर्च करायचे आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला तेथील येणाऱ्या ज्या कंपनी आहेत किंवा जे पण प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अप्रेंटिसशिप करायची, एक प्रकारचा जॉब करायचा आहे. त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे भेटणार आहे. तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत. त्याची लिंक मी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही बघू शकतात. तो व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. आता महत्त्वाचं ही नेमकी योजना जी आहे ती काय आहे त्याच्याबद्दलची माहिती बघूयात आपण डिटेलमध्ये. पहा, स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की हे योजनेला लाडका भाऊ असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याचं नाव जे आहे मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे. तर याच्यासाठी मित्रांनो कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणं हा या योजनेचा उद्देश आहे. म्हणजेच तुम्हाला जे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल, प्रशिक्षणासोबत तुम्हाला स्टायपेंड म्हणजे दर महिन्याला या ठिकाणी पैसे देखील दिले जातील. तिथं तुम्हाला काम देखील करायचं आहे, त्याचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि तुम्हाला रोजगारक्षम बनवणं म्हणजे त्या एक्सपिरियन्सच्या आधारावरती तुम्हाला परमनंट पुढे जी पण कंपनी असेल किंवा जे पण या ठिकाणी स्टार्टअप असेल त्याच्यामध्ये ज्या जागा निघतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते एक्सपिरियन्स जो आहे इथं काम केलेला तो दाखवून तुम्हाला काय केलं जाणार आहे, रोजगार दिला जाणार आहे. म्हणजे रोजगारक्षम तुम्हाला बनवलं जाणार आहे. तर याच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. पहा, 5,500 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या कार्य प्रशिक्षण योजनेसाठी मित्रांनो. आणि प्रत्येक आर्थिक वर्षाला 10 लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून 10 लाख कार्य प्रशिक्षण जे आहेत तयार केले जाणार आहेत. तर या योजनेमध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं? 12वी पास असणारे, ITI केलेले, पदवी केलेले, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करत असलेले इच्छुक उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ही जी योजना आहे किंवा ही जी अप्रेंटिसशिप आहे मित्रांनो कमीत कमी या ठिकाणी त्याचा कालावधी 6 महिन्याचा असणार आहे. तर त्याचं विद्यावेतन तुम्हाला डायरेक्टली DBT द्वारे या ठिकाणी शासनाकडून दिलं जाणार आहे, कंपनीकडून नाही, डायरेक्टली शासनाकडून तुम्हाला दिलं जाणार आहे. फक्त तुम्हाला काम कुठं करायचे त्या कंपनीमध्ये, त्या आस्थापनामध्ये, त्या उद्योग धंद्यामध्ये, ती महाराष्ट्रामध्ये जिथं पण कार्यरत असेल जिथं तुम्ही फॉर्म भराल त्या ठिकाणी. तर बघा, हे पोर्टल आहे rozgar.mahasuyam.gov.in हे संकेतस्थळ आहे. इथं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन अगोदर करायचं आहे. त्यासाठी पात्रतेमध्ये त्यांनी तेच सांगितलं की या संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी इथे क्लिक करून तुम्हाला नवीन नोंदणी करायची ज्यांची झालं नाही त्यांना, आणि एक स्लिप तुम्हाला एक या ठिकाणी एम्प्लॉयमेंट कार्ड जे आहे ते तुम्हाला नोंदणी झाल्यानंतर भेटणार आहे. ते एम्प्लॉयमेंट कार्ड जे जिथं पण रोजगार मेळावे निघतील किंवा ऑनलाईन त्या संकेतस्थळावरती तुम्ही तिथं सर्च करू शकता. ते व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर बघा, वय तुमचं 18 ते 35 असणार आहे. किमान शैक्षणिक पात्रता 12वी असणार आहे. 12वी पासून पुढे 12वी ITI, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी अशा पद्धतीने असेल. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं बँक खातं आधार कार्डची संलग्न असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला डायरेक्टली DBT द्वारे प्रत्येक महिन्याचे हे पैसे भेटणार आहेत. तर बघा किती पैसे असणार आहेत. 12वी पास उमेदवारांना प्रति माह विद्यावेतन 6,000 रुपये असणार आहे. ITI पदविका केलेले विद्यार्थ्यांना 8,000 रुपये असणार आहे. पदवीधर आणि पदव्युत्तरसाठी 10,000 रुपये असणार आहे. तर हे अशा पद्धतीची योजना आहे मित्रांनो. या ठिकाणी ही PDF फाईल जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे किंवा mahasuyam.gov.in ही जे संकेतस्थळ आहे तिथे देखील तुम्हाला ही PDF फाईल भेटून जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.